श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं स्वामी अनुभव कथा या भक्तिपूर्ण प्रवासात. स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक भक्तांना अद्वैत अनुभव आले आहेत. आज आपण ऐकणार आहोत अशीच एक सत्य कथा जी आपल्याला श्रद्धा आणि विश्वासाचा खरा अर्थ शिकवते. ही गोष्ट आहे एका गरीब शेतकऱ्याची, ज्याचं नाव होतं गोविंद. गोविंद खूप मेहनती होता, पण नशिबाने साथ दिली नाही. कधी शेतात पीक नसायचं, तर कधी घरात आजारपण यायचं. एके दिवशी तो अक्कलकोटला आला. स्वामी समर्थांचं दर्शन आलं. डोळ्यात पाणी घेऊन त्याने स्वामींना प्रार्थना केली, स्वामी माझ्यावर कृपा करा, माझं जीवन खूप कठीण झाले. स्वामी हसले आणि म्हणाले, अरे गोविंद, श्रद्धा ठेव. संकट ही ढगांसारखी येतात आणि जातात, पण सूर्य म्हणजेच परमेश्वर, तो नेहमी उजळत असतो. गोविंदला वाटलं स्वामींनी काही दिलं नाही, काही उपाय सांगितला नाही. पण घरी गेल्यावर त्याला लक्षात आलं, स्वामींचं बोलणं खरं होतं. हळूहळू त्याच्या शेतात चांगलं पीक येऊ लागलं. घरात शांतता प्रस्थापित झाली. गोविंदाने अनुभवला की स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आणि विश्वासाने आयुष्य स्वतः बदलतं. हीच आहे स्वामींची खरी लीला. ते फक्त भौतिक सुख देत नाहीत, तर मनाला शांती आणि श्रद्धा देतात. मित्रांनो, ही होती स्वामी अनुभव कथा. स्वामी समर्थांचा संदेश अगदी सोपा आहे. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि जीवनात सबुरी ठेवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या स्वामी अनुभव या चॅनलला सबस्क्राईब करा. चला स्वामी समर्थांचे नाम घेत सर्वांनी म्हणूया, जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.